बाळू मार्कड आणि रुपेश पागोरे यांचा आणखी एक कारनामा पुढारी न्यूजच्या हाती लागलाय। दोघांनी सुद्धा बोगस प्रमाणपत्राद्वारे दिव्यांग आरक्षणाचा लाभ घेतल्याचं आता समोर आलंय। बाळू मार्कड 2016 पासून सोलापूर जिल्ह्यात ग्रामसेवक म्हणून कार्यरत, तर बाळू मार्कडनं ग्रामसेवक होतानाही दिव्यांग असल्याचं दाखवलं होतं। तर रुपेश पागोरेनं कर सहाय्यक पद मिळवताना दिव्यांग आरक्षणाचा लाभ घेतला होता। महाराष्ट्र लोकसेवा आयोगासह शासनाची बाळू मार्कड आणि रुपेश पागोरे यांनी कशी फसवणूक केली याची A to Z कहाणी सांगतायत आमचे प्रतिनिधी किरण ताजने। आपण पाहूया। बाळू मार्कडनं तहसीलदार पदाची परीक्षा देखील दिलेली होती। याच बाळू मार्कड आणि रुपेश पागोरेचा आणखी एक कारनामा पुढारी न्यूज आज उघडकीस करताय, ज्यामध्ये हे इतिवृत्त माझ्या हातामध्ये आहे, ज्यामध्ये बाळू मार्कड याचं जे दिव्यांगत्व आहे ते 1% आहे अशा स्वरूपाचं इतिवृत्त नाशिकच्या उपसंचालक कार्यालयाकडनं 29 जुलै 2024 ला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला देण्यात आलेलं होतं, ज्यामध्ये बाळू मार्कड हा दिव्यांग नाही असं एक प्रकारे सिद्ध होतं। बाळू मार्कडचं जे दिव्यांग प्रमाणपत्र आहे ते देखील या ठिकाणी आपण बघू शकतो की ज्या ठिकाणी बाळू मार्कडला 47% दिव्यांगत्व आहे अशा स्वरूपाचं जे प्रमाणपत्र आहे ते नाशिकच्या जिल्हा रुग्णालयानं दिलेलं होतं। त्यावर असलेल्या या डॉक्टरांच्या तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक असेल किंवा नेत्र विभाग आणि त्यावेळेला कानाचे जे डॉक्टर आहेत त्यांनी जी तपासणी केलेली आहे त्यांचे हे सही या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। बाळू मार्कडचं त्या संपूर्ण यादीमध्ये जी सेवा ज्येष्ठता यादी आहे त्यामध्ये 591 नंबरला बाळू दिगंबर मार्कड असं त्याचं नाव आहे। त्याची जन्मतारीख देखील 2 मार्च 1995 आहे। त्याचं शिक्षण यामध्ये नमूद केलेलं आहे आणि दिव्यांग कर्णबधीर अशा स्वरूपाचा दाखला त्या ठिकाणी देऊन बाळू मार्कड हा त्याचा लाभ देखील घेतोय। जे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पुनर्पडताळणीमध्ये बाळू मार्कड अवघे 1% आणि तेही तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्याला दिव्यांग आहे अशा स्वरूपाचा दाखला दिला होता। त्यामुळे बाळू मार्कडनं शासनाची इथे देखील फसवणूक केलेली आहे। रुपेश पागोरे याच्या दिव्यांगत्वावर शंका निर्माण झाली आणि त्याबाबतचे पुरावे देखील पुढारी न्यूजच्या हाती लागलेले आहे। हे रुपेश दिलीप पागोरे याचं असलेलं हे दिव्यांग प्रमाणपत्र, ज्यामध्ये तो एकापेक्षा अधिक अशा दिव्यांगत्व त्याला आहे आणि ते 48% इतकं आहे अशा स्वरूपाचा हा दाखला आहे। आणि यामध्ये रुपेश पागोरे यानं याचाच फायदा घेऊन कर सहाय्यक पदाला गवसणी घातलेली आहे। त्याचे देखील पुरावे पुढारी न्यूजच्या हाती आहे। या ठिकाणी जर बघितलं तर रुपेश पागोरे यानं विविध परीक्षा दिलेल्या आहे, मात्र रुपेश पागोरे याची जी अंतिम निवड यादी होती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची ग्रुप सी ची मेन एक्झाम तो पास झालेला होता, त्यावेळेला जी अंतिम निवड यादी झालेली होती त्यामध्ये 224 नंबरला पागोरे रुपेश दिलीप अशा स्वरूपाचं नाव आहे। ओबीसी कॅटेगरी मधनं तो येतो आणि त्यानं एकापेक्षा अधिक अशा स्वरूपाचा दिव्यांगत्वाचा या ठिकाणी कॅटेगरी मधून लाभ घेतलेला आहे आणि तो आता शासनाची फसवणूक करून अगदी कर सहाय्यक म्हणून नोकरी देखील करतोय। रुपेश पागोरे याचे हे विविध कारनामे आहेत, ज्यामध्ये त्यानं ज्या एक्झाम दिलेल्या आहेत त्या प्रत्येक एक्झाम मध्ये प्रत्येक परीक्षेमध्ये त्यानं वेगळ्या कॅटेगरीचा त्या ठिकाणी उपभोग घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। येत्या काळामध्ये रुपेश पागोरे आणि बाळू मार्कड यांच्या संदर्भामध्ये नेमकी काय कारवाई केली जाते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।